कारण याची सिलेक्शन पद्धती ही डायरेक्ट फक्त मेरिट बेसिसवर आहे. ज्यांची जेवढी टक्केवारी असेल त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट होऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे, मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. जर तुमचं 12वी पास असेल सायन्समध्ये, तुमचं डिप्लोमा झालेला असेल कोणत्याही स्ट्रीममध्ये, BSc झालेला असेल, BCom असेल किंवा कशामधूनही तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल, तर ही जागा तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडमध्ये एकूण 378 पदांच्या अप्रेंटिसशिपच्या जागा निघलेल्या आहेत. 1 वर्षाची ही ट्रेनिंग असेल. मिनिमम क्रायटेरिया तुम्ही फक्त 50% पास आउट असाल, म्हणजे कमीत कमी 50% तुम्हाला टक्केवारी असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकतात. तुमचं कमीत कमी एज हे 18 ते मॅक्सिमम 25 पर्यंत पाहिजे आणि एज रिलॅक्सेशन सोबत तुम्ही 28 ते 30 वर्षापर्यंतचं पाहिजे. यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा आहे तेही सांगणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसल्याही प्रकारची फीस लागणार नाहीये. पूर्णपणे फ्रीमध्ये तुम्हाला ह्या अप्रेंटिसशिपचा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा. चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, ही जागा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडची आहे. ही नवरत्न कंपनी आहे. याच्यामध्ये 378 पदे ही ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप, टेक्निशियन अप्रेंटिसशिप आणि ट्रेड अप्रेंटिसमध्ये आहे. यामध्ये बघूया आपण खाली. यामध्ये बघा टेबल ए ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप आहे. याच्यामध्ये बघा अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटरियल असिस्टंट आणि रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह HR ची पद आहेत. जर तुमचं BCom BBA झालेलं आहे इकॉनॉमिक्समधून किंवा एनी ग्रॅज्युएट असाल तुम्ही, खाली तुम्हाला फक्त बेसिक इंग्लिश आणि कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज पाहिजे, तर ही पदे तुमच्यासाठी आहेत. अप्पर एज लिमिट बघा या ठिकाणी 25 वर्ष दिलंय. 18 पासून 25 वर्षापर्यंत पाहिजे. मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड आहे 50%, म्हणजे तुम्हाला फक्त 50% जरी असताल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग दिलंय 12 महिन्याचं, 1 वर्षाचं या ठिकाणी ट्रेनिंग असेल तुमचं. या ठिकाणी बघा एक तर ते ट्रॉम्बेला होईल किंवा थलला होईल. ट्रॉम्बे हे मुंबईत येतं, थल रायगडमध्ये आहे. या ठिकाणी त्यानुसार तिथं असणारे अप्रेंटिसशिपचे पद दिलेले आहेत. टोटल या ठिकाणी आहे, ठीक आहे, 182 हे ग्रॅज्युएट लेवलवर अप्रेंटिसशिप आहे, त्याचे पद आहे. खाली बघा या ठिकाणी टेक्निशियन अप्रेंटिसशिपचे सुद्धा पद दिलेले आहेत. डिप्लोमा केमिकल असेल झालेलं, डिप्लोमा इन सिव्हिल झालेलं असेल, डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये असेल किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये असेल, तर ही पद तुमच्यासाठी आहे. सेम क्रायटेरिया, 25 वर्ष कमीत जास्तीत जास्त पाहिजे. या ठिकाणी बघा मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड आहे 50% तुम्हाला पाहिजेत कमीत कमी. 12 महिन्याचं यात सुद्धा ट्रेनिंग आहे आणि थल आणि ट्रॉम्बेनुसार या ठिकाणी त्यांचे अप्रेंटिसशिपचे पद दिलेले आहेत वेगवेगळे डिवाइड करून. यामध्ये बघा C ट्रेड अप्रेंटिसशिपचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला BSc पास असाल फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स सोबत, तर हे पद तुमच्यासाठी आहेत. यामध्ये सुद्धा सेम क्रायटेरिया आहे, सेम ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग आहे आणि 74 पदे आहेत. सेकंड आहे बॉयलर अटेंडंटचं. इलेक्ट्रिशियन असाल, इलेक्ट्रिशियनसाठी पाहिजे. हॉर्टिकल्चर असिस्टंट, इन्स्ट्रुमेंट, त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट असेल, मेडिकल लॅबोरेटरी असेल. तुमचं जर शिक्षण 12वी पास असेल आणि तुम्हाला कमीत कमी 50% मार्क असाल आणि तुम्ही 18 ते 25 वर्ष वयोगटामध्ये बसत असाल, तर तुमच्यासाठी ही एक्झाम आहे. जर तुम्ही BSc जरी पास असाल यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ सोबत, तर तुमच्यासाठी हे पद आहे. तर या ठिकाणी बघा ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग दिलेला आहे, मिनिमम पर्सेंटेज दिलेला आहे किती पाहिजे. कॅटेगरीनुसार रिझर्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा. SC ला 56 टोटल, ST साठी 28, OBC साठी NCL सर्टिफिकेट लागतं तुम्हाला, 101 पद आहेत. EWS साठी 37 आणि अनरिझर्व्ड ओपन मध्ये 156 पद, असे म्हणून 378 आहेत. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST कॅन्डिडेट असेल तर 5 वर्षापर्यंत, OBC साठी 3 वर्ष, PWBD साठी 10 वर्ष यानुसार आहे. स्टायपेंड बघा या ठिकाणी, स्टायपेंड बघूया. टेक्निशियन वोकेशनल जे पहिलं पद आहे त्यासाठी जर आहे 7,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी स्टायपेंड दिलाय. टेक्निशियन अप्रेंटिसशिप और डिप्लोमा होल्डर साठी 8,000 प्रति महिना, 8,000 रुपये प्रति महिना आहे. ग्रॅज्युएशन अप्रेंटिसशिप साठी डिग्री असेल, एनी डिग्री असेल तर 9,000 रुपये प्रति महिना. मोड ऑफ सिलेक्शन दिलेला आहे. अ मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन इन ऑर्डर ऑफ पर्सेंटेज क्रायटेरिया, म्हणजे तुमचं मेरिट लिस्ट नुसार या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. जर तुम्हाला पर्सेंटेज जास्त असतील तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन पोर्टलची लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. हाऊ टू अप्लाय केलेले त्यांनी, आपण बघणारच आहोत ऑनलाईन मध्ये फॉर्म कसा भरायचा आहे. इम्पॉर्टंट डेट बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस 10/12/2024 पासून सुरू झालेली आहे. लास्ट डेट आहे 24/12/2024 पर्यंत. या ठिकाणी अदर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी लिस्ट बरोबर वाचून घेऊ शकता. चला तर स्टार्ट करूया ऑनलाईन फॉर्म भरायला.
या ठिकाणी बघा तुम्हाला राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडच्या या साईटवर यायचं आहे. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या ठिकाणावर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. चला प्रोसिजर स्टार्ट करू. या ठिकाणी बघा खाली पोझिशन अप्लाइड फॉर दिलेलं आहे. या ठिकाणी तुमचं काय झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. तुमचं डिप्लोमा झाला असेल तर पुढं स्ट्रीम दिलेली आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते सुद्धा दिलेलं आहे, किंवा तुम्ही 12वी वरती भरत असाल तर ते सुद्धा दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपण भरूया. डिप्लोमा झालेला आहे तर त्यांनी काय करायचं, समजा एक्झाम्पलसाठी त्यांनी सिलेक्ट करून घ्या आणि एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर या प्रकारचं तुम्हाला पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून घ्या जो व्यवस्थित असेल. पोझिशन अप्लाइड फॉर या ठिकाणी दिसून जाईल की आपण सिव्हिलसाठी डिप्लोमाला या ठिकाणी अप्लाइड केलेला आहे. पोस्टिंग ऍड दिलेलं आहे त्यांनी की तुम्हाला ट्रेनिंग घेण्यासाठी कुठं जायचं आहे, ट्रॉम्बेला जायचं आहे का थर्लला जायचं आहे. तर आपण एक सिलेक्ट करू. यामध्ये बघा सॅल्युटेशन दिलेलं आहे त्यांनी. मिस्टर आहात मिसेस आहात तुम्ही तुमचं लावू शकता. यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. लास्ट नेम टाकायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ जी डॉक्युमेंटवरती आहे TC वरती आहे ती टाकायची आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचा. मोबाईल नंबर जो परमनंट आहे या ठिकाणी टाकायचा आहे. टेलिफोन STD असेल तर तोही टाका. डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तुमचं या ठिकाणी राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या रहिवासी आहे. तुम्हाला तुमचं रिलिजन या ठिकाणी चॉईस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर टाकायचं आहे. मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जेंडर टाकायचं आहे, मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर कॅटेगरी असेल तुमची कॅटेगरी या ठिकाणी OBC असेल, SC असेल, ST EWS असेल सिलेक्ट करा. जे VJNT मध्ये आहेत NTD NTC मध्ये त्यांनी OBC सिलेक्ट करा या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला स्टेटस आहे OBC जर असाल तुम्ही या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्रिमिलियर आहे का नाही हे तुम्हाला मेन्शन करायचंय. त्यानंतर वेदर फिजिकली चॅलेंज आहात का तुम्ही, अपंगत्व आहे का तुम्हाला, तर टिक करा. स्टेटस ऍप्लिकेबल इन केस ऑफ फिजिकली चॅलेंज असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचंय आणि नसेल तर सोडून द्या. खाली बघा ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स दिलेला आहे. तुम्हाला ऍड्रेस लाईन टाकायची या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्यवस्थित पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. इथं सिटी दिलेली आहे. या ठिकाणी तुमचा पिनकोड टाका. या ठिकाणी स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या राज्यामधून तुम्ही फॉर्म भरताय. त्यानंतर या ठिकाणी जर परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस जर तुमचा सेम असेल तर तुम्हाला या बॉक्सवरती टिक करायचंय. या ठिकाणी बघा तुम्ही आय बिलॉंग टू या ठिकाणी दिलेलं आहे कुठून आहे. जर तुम्ही याच्यापैकी राहत असाल, मुंबईमध्ये असाल, मुंबई ग्रेटर मुंबईमध्ये, सौर्बन मध्ये असाल, रायगडमध्ये असाल तर तुम्ही याच्यापैकी चूज करा. नसेल तर सोडून द्या. तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डंट ऍड्रेस आल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल डिटेल्स भरायचे आहेत. क्वालिफिकेशन मध्ये तुमचं 10वी झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बोर्डाचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी मंथ आणि इयर ऑफ जॉईनिंग टाकायचं आहे. कोणत्या वर्षी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे ते, कोणत्या वर्षी तुम्ही जॉईन झालेला आहात ते या ठिकाणी वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मंथ आणि इयर पासिंग टाकायचं आहे. या ठिकाणी समजा मंथ असेल मार्च मध्ये असाल तुम्ही तर ते टाका आणि तुमचे पासिंग जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी बघा पर्सेंटेज ऑफ मार्क्स ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुमचे किती पर्सेंटेज असतील ते टाका आणि मोड ऑफ स्टडी या ठिकाणी सिलेक्ट करून रेग्युलर आणि फुल टाइम करायचा आहे. याच प्रकारे तुम्हाला 12वीचं सुद्धा भरायचं आहे. जर 12वीचं तुम्हाला ऑदरमध्ये असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाका. तुम्ही तुमचं सायन्स असेल तर सायन्स या ठिकाणी टाका. या ठिकाणी तुम्ही तुमचं युनिव्हर्सिटी बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा आणि स्पेशलायझेशन टाका. तुमचं सायन्स झालेलं असेल तर तेच टाका वापस तुम्ही रेग्युलरमध्ये. त्याच्यानंतर मंथ टाका तुम्ही. तर त्याच्यानंतर तुमचं जॉईनिंग कधी झालेली आहे ते वर्ष टाका. टाकल्यानंतर पास आउट कधीचे आहात तुम्ही ते मंथचा टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची या ठिकाणी पास आउट कधी झालेलं आहे ते वर्ष टाकायचं आहे आणि महिना टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला किती टक्केवारी पडलेली आहे ती टाका. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी रेग्युलर आणि फुल टाइम वरती क्लिक करायचं. या ठिकाणी बघा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करा. त्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी ऑदर डिग्री नेम टाकायचं असेल तर ते टाकू शकता. नसेल तर तुमचं युनिव्हर्सिटी टाकून द्या. त्यानंतर तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन टाका या ठिकाणी कशामध्ये झालेलं आहे जे ऑलरेडी आहे. त्यानंतर तुम्ही जॉईनिंग कधी घेतलेली आहे, कोणत्या वर्षामध्ये तुम्ही केलेलं आहे ते या ठिकाणी टाका. त्यानंतर तुम्हाला नाही का पास आउट कधी झालेला आहात तुम्ही ते वर्ष टाका. या ठिकाणी तुम्हाला त्याचे पर्सेंटेज टाकायचे आहेत.
हे सगळं जी माहिती आहे एज्युकेशनल ती व्यवस्थित टाका, ओरिजिनल टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हॅव यू अंडरगॉन अप्रेंटिसशिप बिफोर, या ठिकाणी विचारलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जर आधी कुठं अप्रेंटिसशिप करत असाल किंवा गेलेला असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॉक्सवरती क्लिक करायचं आहे की तुम्ही जेव्हा जॉईन होताल त्यावेळेस तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो चॉईस करायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचं सिग्नेचर जे आहे ते पण चॉईस करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आय हिअर बाय हे डिक्लेरेशन फॉर्म आहे, याच्यावरती तुम्ही बॉक्सवरती क्लिक करा. या ठिकाणी नोट दिलेली आहे प्लीज कन्फर्म द डिटेल्स फील्ड बिफोर क्लिकिंग अँड सबमिट द फॉर्म, देअर आफ्टर नो चेंजेस विल बी पॉसिबल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही जर तुम्ही इथं सबमिट बटनावर क्लिक केलं तर. त्याआधी तुम्ही तुमचा फॉर्ममध्ये असलेल्या सर्व डिटेल जे आहेत ते व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी खाली विच इज द स्मॉलेस्ट नंबर म्हणून विचारलेला आहे, एक क्वेश्चन विचारला आहे. त्या ठिकाणी त्यांचा आन्सर टाका आणि झाल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. झाल्याच्या नंतर या प्रकारचा तुम्हाला एक मेसेज दिसेल, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल आणि तो सेव्ह करण्यासाठी, नोट करून करण्यासाठी ठेवा आणि ओकेवरती दाबा. दाबल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म आता सबमिट झालेला आहे राष्ट्रीय केमिकलचा. याच्यामध्ये सर्व तुमची डिटेल फॉर्ममध्ये जे भरलेले आहे त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचा या ठिकाणी डिप्लोमा दिलेला असेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल, कास्ट दिले असेल, या ठिकाणी तुमचा फोटो असेल. खाली बघितल्यानंतर तुमचे सर्व डिटेल, एज्युकेशनल डिटेल आणि बाकीच्या डिटेल्स दिलेल्या असतील. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तुम्ही बघितलेला आहे कसा भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही फॉर्म भरा, तुमची जी सर्व माहिती आहे ती व्यवस्थित भरा. तसेच मी तुम्हाला याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक आणि त्याचबरोबर अर्जाची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात आणि भरू शकतात. तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.